आमेन. हालेलुया हालेलुया. कृती ही फार महत्वाचा भाग आहे ना. आणि कृती जेव्हा आपण म्हणतो, कृती म्हणजे काय? काम काम है ना, कार्य, आपले कार्य. की कृती म्हणजे आपले कार्य, आपण जे कार्य करतो. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा काय झालं होतं, दोन भाऊ असतात आणि दोन भाऊ त्या ठिकाणी राहतात, एका घरामध्ये राहतात. खाली मोठा भाऊ राहायचा, वरती छोटा भाऊ राहायचा. आणि आईबाप मेल्यानंतर ते घर राहिलं नाही, ते घर एक मकान झालं है ना. घरात आणि मकानामध्ये खूप फरक असतो. तर आणि जसा जसा वेळ गेला, तर आईबाप नसल्यानंतर दोघा भावामध्ये तफावत निर्माण व्हायला लागली. तफावत म्हणजे भेदभाव निर्माण व्हायला लागले. त्यांचं बोलणं चालणं कमी झालं. एकाच घरात राहून सुद्धा है ना. मोठा कुठं राहायचा, कुठं राहायचा, काय बोललो मी, हा. आणि छोटा नक्की, हा. छोटा वर राहायचा आणि मोठा खाली राहायचा. नाही, मोठा खाली राहायचा आणि छोटा वर राहायचा. तर काय झालं, दोघांना म्हणजे व्यवहारात फरक पडला. मी देह स्वभावाबद्दल बोलते ना, देह स्वभावाकडे लक्ष द्या. व्यवहारामध्ये फरक पडला, त्याच्या बोलण्यात चालण्यात फरक पडला. आणि कधी कधी जर आता मोठा लवकर ऑफिसला जायचा आणि लवकर परत यायचा, छोटा ऑफिसला उशिरा जायचा आणि उशिरा परत यायचा. उशिरा परत आल्यावर जेव्हा तो खाली गाडी लावायचा, तर मोठ्याची गाडी आधी पुढे राहायची. मग मोठा सकाळी सकाळी त्याला झोपेतून उठवायचा की अरे ये, ही गाडी काढ, हा काय, म्हणजे आपसामध्ये थोडंसं भेदभाव व्हायचा, बोलणं चालणं व्हायचं. मग दुपारच्या वेळेस मोठा कधी झोपला तर वरी छोट्याची लेकरं उड्या मारू लागली, तर मग मोठा बोलायचा, ओढायचा खालून, अरे तुझे लेकर, त्यांना थोडं शांत कर. छोट्याच्या मनात अजून कटुता निर्माण व्हायची की असं का बोलतात दादा मला, है ना, एवढं फरक पडलं का, हे का ते का. म्हणजे दोघांच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली, बोलणं कमी झालं, देह स्वभावामध्ये फरक निर्माण झाला. आणि विनाकारण ज्या गोष्टींना महत्व बी नव्हतं, त्या गोष्टींना अरे लेकरं आहे, सध्या दुपारच्या वेळेस काय उड्या नाही मारणार का, मस्ती नाही करणार का, लेकरं आहे त्यांना कोण समजणार, तेवढं तर करावंच लागतं. मी उशिरा येतो, मी नंतर येतो, मला गाडी ठेवायला जागा नसते, मला तुमच्या मागच गाडी लावावी लागते. म्हणजे ज्या गोष्टीला आयुष्यामध्ये किंवा मानवी जीवनाच्या जीवन निर्वाहासाठी काहीच महत्व नसतो, त्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागेल. विचार करा मला काय बोलायचं है ना. ज्या गोष्टींना आयुष्यात कधी कोणत्याही प्रकारचा महत्व नसतो, त्या गोष्टींकडे लक्षही दिलं नाही तरी त्या गोष्टी सहज निभावून जाऊ शकतात. त्या गोष्टींमुळे त्या दोघां भावांमध्ये प्रेम कमी झालं, नफरत निर्माण झाली आणि त्यांचं बोलणं कमी झालं. एकदा दिल्लीमध्ये चंदा मागणारे येतात है ना, चंदा मागायला लोक येतात, चंदा मागणारे आले आणि मग त्यांनी खालच्या भावाकडे गेले. खाली कोणता भाऊ राहायचा आणि वर नक्की, हा. तर खालच्या भावाकडे गेले चंदा मागायला. आणि खालचा भाऊ, मग ते वरचा भाऊ वरून बघत होता की काय करतोय मोठा भाऊ. तर तो घरात गेल्यावर ते बाहेर उभे राहतात आणि मग पैसे मागतात, ते पैसे त्याला देतो. आणि मग ते लोक वर जाऊ लागले. बाहेर त्यांची सीडी होती, बाहेरून वर जायला सीडी होती, ते लोक वर जाऊ लागले. तर मोठा भाऊ त्यांना लगेच आवाज येतो, अरे कुठे चाललाय तुम्ही लोक. बरं, वर चाललं तुला चंदा मागायला. तर तो बोलतो खालचा आणि वरचा एकच घर. मोठा बोलतो खाली आणि वर एकच घर. ही गोष्ट लहान्याने ऐकली वर उभं. त्याचं जीवन त्या दिवशी परिवर्तित झालं, त्याचा देह स्वभाव त्या दिवशी परिवर्तित झाला. कशामुळं? एक वाक्य, एक कृती, आपल्या जिभेची एक कृती, एक कार्य जीवनाला, मानवाला जोडतो. तुमच्या घरात असं काही चालू आहे का? तुम्हा भावा बहिणींमध्ये असं काही चालू आहे का की ज्या गोष्टींना महत्व द्यायचं नाही, त्या गोष्टींना, लेकरं उड्या मारणं किंवा गाडी बाहेर लावणं किंवा आवाज होणं, लाईट चालू राहणं, बंद राहणं, छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण एकमेकांना बोलायला लागलो, एकमेकांपासून दूर गेलो. जर असं काही तुमच्या जीवनात चालू असेल ना, तर एकदा या गोष्टीकडे पुन्हा एकदा विचार करा. मोठा फक्त एवढा म्हणतो, काही बोलला नाही, त्यांनी पैसे दिले, त्याच्या मनात जर खरंच नफरत राहिली असेल, बोला असेल जा माझ्याकडून घेतलं तिथून घ्या आता जा, आहे की नाही. तो तसा बोलत नाही, तो बोलता कुठं चाललं वरती, की जाऊ नका, खालचं आणि वरचं एकच घर आहे. देह स्वभाव आणि आपली कृती, आपले कार्य आपल्या जीवनाला दर्शवितात की आपलं जीवन काय आहे. आता पौलाचे तीताला पत्र येथे
पाऊल काही गोष्टी लिहितो, ज्याप्रमाणे त्यांनी तिमोथेला पत्र लिहिले है ना, पहिला पत्र आणि दुसरा पत्र. आणि तिमोथे कुठे होता त्यावेळेस? तिमोथे कुठे राहायचा? इफिस मध्ये राहायचा है ना. आणि त्यांनी तिमोथेला पत्र लिहिलं, त्याद्वारे कित्येक तरी गोष्टींवर त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. आता तो तिथाला पत्र लिहितोय आणि तिथे बघा सुरुवातीला तो काय म्हणतो की जे युगानुयुगचे जीवन सत्य प्रतिज्ञा देवाने युगाच्या काळापूर्वी देव केले आणि त्याविषयीचे वचन त्याच्या आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविले, घोषणेत येता काळी त्याने प्रगट केले. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित देवाचा दास पाऊल ह्याच्याकडून. आता तो पुन्हा एकदा संबोधन करते बघा है ना. आता इथे त्याचं तिसरा संबोधन आहे. पहिल्या 2 पत्रीमध्ये वेगळं संबोधन आहे, या ठिकाणी तो काय म्हणतो? स्वतःला देवाचा दास म्हणतो है ना. आणि पहिल्या तिमोथीमध्ये काय म्हणतो? आठवतो कोणाला? नका काढू नका काढू नका काढू, माझ्याकडे बघा, मला बोला. काय म्हणतो? येशूच्या आज्ञेने. आठवतो? दुसऱ्या तिमोथी आत्ताच विसरलं तर 15 सप्टेंबर लई लांब आहे, सगळं पालत्या घागरी पाणी. आणि दुसऱ्या तिमोथीमध्ये काय संबोधन करतो? प्रश्न नाही, पहिलं झालं ना आज्ञेने. आत्ताच पहिल्या तिमोथीमध्ये आज्ञाने, दुसऱ्या तिमोथी प्रश्न पण टाकले तुम्ही. व्हेरी गुड, प्रश्न टाकले बरोबर. तुम्ही लोक आले नाही काल परीक्षा द्यायला. आणि ह्या पुस्तकाची किल्ली म्हणजे तिथाला पत्र याचा पहिला अध्याय आणि 5वं वचन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. या पत्राची ही किल्ली आहे सगळ्या या 3 अध्यायाची. त्यामध्ये तो म्हणतो की मी तुला क्रेतात यासाठी ठेवून आलो की तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. हे या पत्राचा थीम आहे, किल्ली आहे. तिथाला पत्र याचा पहिला अध्याय 5वं वचन, हे लक्षात ठेवा. त्याच्याद्वारे पौल तिथाला कुठे ठेवून आला? क्रेत नावाच्या एका जागेमध्ये, एक शहर आहे ना, क्रेतात ठेवून आला. आणि तिथे काही अपुऱ्या गोष्टी त्याला पुरी करायच्या होत्या, म्हणून तो पुढे निघून गेला. आणि मग इथे त्याला सांगतो की तू इथं वडील नेम. वडील म्हणजे पप्पा नाही, मुख्य एल्डर्स, चर्च चालवणारे. समजा मी इथून गेलो तर इथून कोणाला मी नेमून गेलो तर तो झाला ह्या मंडळीचा वडील झाला, म्हणजे कारभारी, बघणारा, चालवणारा, असे ठिकठिकाणी नेम. आणि मंडळीचे लोक कसे असायला पाहिजे आणि मंडळीच्या वेगवेगळ्या गटाला कशी शिक्षा द्यावी, हे तिथाला त्याने या 3 अध्यायामध्ये सांगितले. काय सांगितलं? की लोक कसे असायला पाहिजे आणि त्यांना सुशिक्षणाबद्दल आज्ञा कशी द्यावी. त्याने वेगवेगळे वयो मर्यादा निवडली. वडील लोक निवडले. वडील म्हणजे चर्चला चालवणारे लोक, वयोवृद्ध लोक, वयोवृद्ध स्त्रिया, तरुण संघ आणि दास, असे वेगवेगळ्या भागांना त्यांनी संबोधन केलं. आणि ती जो होता ना, हा यहुदी होता है ना. नाही, हा यहुदी नव्हता. पहिलं तिमोथे हा यहुदी होता आणि हा यहुदी नव्हता. हा फक्त गैर यहुदी असून पौलासोबत काम शिकलेला, म्हणून त्याला क्रेतात तो ठेवून आला. आता बघा वचन 16 या ठिकाणी जे शास्त्रपाठ मी तुमच्या समोर वाचलं, हे त्याचा बॅकग्राऊंड झालं ना. आणि मी सोबत 2-3 वचन वाचणार 3 अध्यायातून आणि मग तुम्हाला सांगून ही पुस्तक इथे संपवणार. 16 अध्याय. आता तो जेव्हा सांगतो की वडिलांची निवडणूक कशी करायची, त्यांचं आचरण कसं असायला पाहिजे ना. ज्याला नेमवायचे तो अदृश्य एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी, त्याच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप असलेला नसून ती अनावर नसावी. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो अदृश्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनितीने पैसा मिळवणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादाशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असावा. देवाचे कार्य करणारे लोक कसे असावे. आपण सगळे याचक आहोत. विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती है ना. मी फक्त आपल्या या मंडळीबद्दल बोलत नाही. आपल्या मंडळीमध्ये पण काही लोकांनी ट्रेनिंग घेतली, त्यांचं पण शिक्षण झालं, त्यांना पण सर्टिफिकेट देण्यात आलं, अशा खूप मंडळात होतात. परंतु व्यक्ती स्वरूप त्यांचा स्वभाव तसा नसतो. ट्रेनिंग करून घेतात, महिनाभर, 2 महिने, 3 महिने काहीतरी बायबल ट्रेनिंग करतात, त्यांना सर्टिफिकेट मिळतात, मग ते स्वतःला पाळक समजायला लागतात. अहो तुम्ही ऑलरेडी पाळक आहात, तुम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये. प्रत्येक जण
कसं काय? कारण की तुम्ही देवाचे निवडलेले, तुम्ही याजक आहात. तो काय म्हणतो, तुम्ही याजकगण, तुम्ही माझे राजदूत आहात, मला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचविता. कसं पोहोचवता? आपल्या देह स्वभावाद्वारे. त्यामुळे येतं देह स्वभावाबद्दल की तो कसा असावा, कोणताही व्यक्ती चर्चचा काम करणारा, मंडळीची सेवा करणारा व्यक्ती कसा असावा, या गोष्टींवर तो भर देतो. आणि मग या सगळ्या गोष्टी सांगत सांगत तो पुढे येतो आणि 15 आणि 16 बघा काय म्हणतो की शुद्ध जना सर्व काही शुद्ध आहे, परंतु विटाळलेले व विश्वास न ठेवणारे यांना काहीच शुद्ध नाही. यांची बुद्धी व विवेक भाव ही विटाळलेली आहे. म्हणतात ना, आपल्यामध्ये मन आहे बघा, कावीळ झालेल्या माणसाला सगळं काही हिरवं दिसतं. हा, काय दिसतं? हिरवं कावीळ नसतं का? नसतं का? मला वाटलं हिरवं दिसतं. किती किती कलरचे कावळे असतात? विशाल तुम्ही लोक डॉक्टर आहे तुम्ही सगळे. पांढरा आणि पिवळा है ना. तर जे शुद्ध मनाचे आहेत त्यांच्यासाठी सर्व काही शुद्ध आहे, ते शुद्धतेने बघतात. परंतु जे विटाळ मनाचे आहे त्यांचा विश्वास त्या प्रकारचा आहे, मग ते सतत कुरकुर करणारे असतात. कीर कट 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 आहे, चर्चमध्ये असंच चाललंय, ते तसंच आहे, बाळक असंच बोलला, ते तसंच. इथंच नाही, सगळीकडचं बोलतोय मी. चंद्रावरच्या मंडळीबद्दल बोलत नाही मी, आपल्या पृथ्वीवरच्या मंडळीबद्दल बोलतोय. आणि पुढे चालून बघा की या गोष्टींसोबत तो काय म्हणतो, खूप सुंदर गोष्ट म्हणतो की आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवितात. कसे दाखवितात? बोला, कसे दाखवितात? कसे? सगळे बोलत नाही. आपण देवाला ओळखतात असे ते बोलून दाखवतात, परंतु कृतीने त्याला नकारतात. हालेलुया. एवढा मोठा पाप आहे, हा खूप मोठा पाप आहे की ज्यांना माहित आहे ख्रिस्त काय आहे, ज्यांना माहित आहे देव कोण आहे, हे बोलून पण दाखवितात की आम्ही त्याला ओळखतो, आम्हाला ख्रिस्त माहित आहे, आम्हाला तारण माहित आहे, आम्हाला तारणारा माहित आहे. परंतु तो तारणारा ज्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला, त्या सर्व कृतींना आपल्या कारभाराद्वारे ते नष्ट करतात. अशी प्रकारची प्रवृत्ती किंवा अशा प्रकारचा देह स्वभाव तुमचा आणि माझा नसला पाहिजे. मी खूप सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं तुम्हाला, की आपण 5वे काय आहोत? पहिला कोणता? दुसरा कोण बोलला, कोण मार्ग बोलला? लोक बेटा मला चर्च नंतर. तिसरा, चौथा आणि पाचवा. बोला मी आहे. सगळे बोला. पाचवा जे बोलले नाही तुम्ही नाही, मग पिंकीत आहे तुम्ही नाही बोलला, मग तुम्ही नाही. बरोबर आहे. नसाल तर नका बोलू ना, नसाल तर नका बोलू. तुम्ही जर 5वे प्रेषित सुसमाचार नाही ना तर नका बोलू, कारण की तुम्हाला माहित आहे आपण पापी आहोत, तुम्हाला माहित आहे आपण चुकतो, आपल्याला माहित आहे की ख्रिस्त कोण आहे, आपल्याला माहित आहे आपण त्याला ओळखण्याचा ढोंग करू शकत नाही. ते मुखाने बोलतात परंतु कृतीने त्याला नकारतात. कोणाला? राज्यकर्ता, पालकाला, शेजाऱ्याला, आपल्या खानदानीच्या नावाला. ते सगळं छोटे आहे, तो काहीच नाही त्याच्यासमोर. आपण देवाच्या नावाला नकारतो, आपल्या कृतीने नकारतो. आणि या गोष्टीबद्दल तो ताकीद देतो की तुम्ही देवाला ओळखता. बघा बायबल, मी जेव्हा प्रार्थना करून आजचा हे वचन पुन्हा बोलण्यासाठी देवाला परवानगी मागत होतो ना, देवाने मला काय सांगितलं की तुम्ही देवाला ओळखता हे तेव्हाच सिद्ध होणार जेव्हा लोक तुमच्याद्वारे देवाला ओळखायला लागतील. हालेलुया. आता हे सिद्ध कसं करायचं की राज्य का ओळखतो आणि ही ओळखत नाही, की तो ओळखतो आणि ती ओळखत नाही. तुम्ही आपसामध्ये सिद्ध कसं करणार की मी देवाला ओळखते? तुम्ही देवाला ओळखता हे तेव्हा सिद्ध होणार जेव्हा लोक तुमच्या कार्याद्वारे देवाला ओळखायला लागतील, तुम्हाला नाही. लोकांनी असं बोलायला नको की सिडको चर्च मध्ये राज्यकमुळे काहीतरी काम व्हायला लागलं, असं नाही. देवाचं काम, देवामुळे देवाचं कार्य वाढायला लागलं. हालेलुया, हालेलुया. हा खरा विश्वास आहे. दुसरं काही बदलू नका हो. मी कधी कोणाला काही बदलायला सांगत नाही आणि सांगणारही नाही आयुष्यभर.
मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी बाप्तिस्मा करण्यामध्ये खूप वीक आहे. मी खूप कमी बाप्तिस्मे केले. आज सुद्धा अंकल ह्याच्यामध्ये प्रार्थना करत होते, त्यांच्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये सांगत होते चर्चसाठी तडफड. तुम्ही बघितली असेल ना, माझी तडफड कमी झाली है ना. मी आता ते तडफडत नाहीये का, त्याचं कारण तुम्हाला त्याच्या आधी एकदा सांगितलं मी, की देव मला बोलला की तू मंदिर बनवशील, सिमेंट आणि विटाचं मंदिर बनवशील, पण या मंदिराचं काय, ह्याला कोण बनवणार. त्या दिवसापासून मी या मंदिराला बनवायला सुरुवात केली, कारण की हा माझा घर, माझा शरीर हा माझ्या देवाचं मंदिर आहे. हालेलुया. जोपर्यंत आपला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं मंदिर तयार होणार नाही, जोपर्यंत आपल्या मंदिरामध्ये दुर्गंधी असणार, जोपर्यंत आपल्या मंदिरामध्ये खरा ख्रिस्त येऊन वसणार नाही, जोपर्यंत या मंदिराचा मिनारा उंचवणार नाही, जोपर्यंत आपण स्वतःला पाचवे स्वार्थिक किंवा सुसमाचार म्हणून लोकांसमोर आपल्या कार्याद्वारे सिद्ध होणार नाही, तोपर्यंत मला मंदिराची, सिमेंट आणि विटाच्या मंदिराची गरज नाही. हे चालतं फिरतं मंदिर, ते तर एका जागी टिकणारं मंदिर असेल. हा मंदिर पाहिजे चालतं फिरतं, चित्र केलं तिथं लोकांनी बघून बोलायला पाहिजे की अरे हिचं स्वभाव बघा काय होती, काय चिडचिड करायची, काय फिडीस करायची, कशी बदलली ही, झालं काय हिला. त्या शंभरुनी स्त्रीबद्दल लोकांनी असेच बोलले असतील काहीतरी ना, जी लोकांना घाबरून सकाळी किंवा संध्याकाळी पाणी भरायला जातो, बिचारी दुपारी भरायला आली, कारण की लोक तिला काहीतरी बोलत असतील, टोमणे मारत असतील. आपल्यासारखे लोक, आपल्याला लई सवय असते टोमणे मारायची, हो की नाही, की नाही, काहीतरी बोला कळलं का म्हणते, कुछ तो बोलू. हो, ते लहान बाळ बोलायले बघा. आपण म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की लहान बाळासारखे व्हा, ते खरे बोलतात. आपल्याला नाही लागत बोला, मी किती टोमणा मारलं, मारताना टोमणे नाही मारायचं. तिला टोमणं मारत असतील लोक, परंतु जेव्हा ती परत गेली, लोक बोलले असतील अरे हिला झालं काय, हिचं जीवन कसं काय बदललं. ती बाई माहित आहे ना, जिनं खूप महागडं इतर घेऊन आली होती है ना, एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये देवाच्या जवळ गेली, ख्रिस्ताच्या चरणी गेली, ती भरणी फोडून सगळं इत्र त्याच्या पायावर टाकली, केसाने पुसू टाकली की देवा माझं सौंदर्य काहीच नाही, माझं धन काहीच नाही तुझ्या समोर, माझं जीवन तुझ्या पायावर लोटांगणे. हालेलुया, हालेलुया. ती प्रवृत्ती, त्या प्रकारचं मंदिर तुमचं आणि माझं जीवन झालं पाहिजे. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की आम्ही देवाला ओळखतो आणि देव माझ्या कृतीद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो. ते त्याला पत्र संबोधित असताना तो खूप सुंदर ते सांगतो. मग दुसरा अध्याय याचं 4थं वचन बघा काय म्हणतो. याबद्दल हे जास्त बोलणार नाही. तो इथे काय करतो की देवाला साजेशी वागणूक याच्याबद्दल तो शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो त्यामध्ये सांगतो की वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादेशीर असून विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. है ना, काय करा, कसायला पाहिजे पुरुषांनी, नेमस्त, गंभीर, मर्यादेशील, विश्वास, प्रीती, सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. थिल्लरपणा करतात आपण काय ना, काय आपल्याला सवय असते चहाळेपणा करायची. एक वय आल्यानंतर आपण त्या वयाचे आहोत याची मर्यादा राखणार आहे. इथं लिहिलेलं आहे मला वाटतं ना, है ना. मर्यादेशील, जो मर्यादा सोडून वागतो तो थिल्लरपणाने वागतोय ना. मर्यादा काय असते की एक वय आलं, त्या वयाची मर्यादा राखून वागायचं. ख्रिस्ताचा रूप, त्याचा स्वरूप तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या डोळ्यावर दिसायला पाहिजे. आणि हे कधी दिसू शकतं माहित आहे, जेव्हा तुमच्या हृदयात, डोळ्यात, विचारात पाप नसतं. तुम्ही डोळे चुरत नाही, काय काय कसं चाललंय असं नाही कळत. तुमच्याकडे ती मर्यादा असते, तुमच्या वयाची मर्यादा. आज लोक मर्यादा ओलांडून ही वयाची मर्यादा न ठेवता पाप करतात. अशा माणसाला कसं ओळखायचं सांगू तुम्हाला. वय झाल्यावर मी समजा त्याचा वरचा बटन उघडा राहिला. पुरुषाबद्दल बोलतो, इथं पुरुषाबद्दल लिहिलेलं आहे, तुमच्याबद्दल नाही बोलत. काय जणांना गरमी होत असेल तर ठीक आहे, पण त्याचं वरचं बटन उघडं ठेवतात. काय दाखवायचंय तुला बाबा बटन उघडं करून? 30 मार्क आलायस, 70-80 वर्षाचा झालास आणि बटन उघडं तुझं का? कोणाला दाखवायला?
बघितलं का तुम्ही अशी लोक? हो नाही काहीतरी बोला. हं? करतात नाही, ठेवतात. बटन उघडं ठेवून नाक्यावर उभे राहतात, मटेरियल खातात. काय मर्यादा तुझी काय? आणि ख्रिस्ती लोक जेव्हा असे करतात ना, मग माझ्या तळपायाची आग डोक्यात जाते. पण तुम्ही मला उपवास आठवतो. मला उपवास आठवतो. मी तर देवा यांना क्षमा कर, यांना माहित नाही काय करतात. मर्यादेशील राहा. पुढे बघा. आता तुम्ही लय हसलात ना, तुमच्या पद्धतीने बोललं पौलाने काहीतरी. तसेच वृद्ध स्त्रिया किती आहेत? हात वर करा. मी डोळे बंद करतो. पूजाताई हात वर का? वृद्ध स्त्रियांबद्दल लिहिलेले आहे. वृद्ध स्त्रियांनी चाल चलवणुकीत आदरणीय असावे. लक्ष द्या, आदरणीय असावे. त्यात चहाडखोर मद्यपानासक्त नसाव्या. सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी, हे महत्वाचं आहे, त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. आज आता हे बायबल तर किती 2024 वर्ष आधी लिहिलेलं आहे ना, खूप जुनं आहे. आज तुम्हाला मी जर एक वाक्य सांगतो, हे बरोबर आहे का सांगा. आज कित्येक तरी आईमुळं मुलीचं संसार उद्ध्वस्त होते. 100% खरं नसेल, 80% खरं आहे. मुलीच्या संसारात जास्ती ढवळाढवळ करायची नाही. खाल्लीस काय, पिल्लीस काय, काय बनवलीस, उठलीस काय, झोपली काय, काय खायला दिलं, काय आणलं, काय दिलं, कुठं गेलती, ननन काय करते, तो कुठं गेला, तिला कशाला. महिन्यातून एकदा लावा फोन, आठवण आली तर ठीक आहे, नाही तर 2-4 महिन्यानंतरही लावा, काय फरक पडत नाही. त्याची काही टक्केवारी असते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त काही इथे बघा, फक्त आई आणि मुलीबद्दल नाही, परंतु वृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना संसारात रमून राहण्यासाठी शिकवायला पाहिजे. त्यांच्या बाहेर जायला नाही. कसं वागायचं, काय म्हणलेलं आहे माहिती का, की चाल चलवणुकीमध्ये आदरणीय आहे ना. त्यात तो गाणं माझा आठवतो, मी मेरा चाल चलन अब तेरे हवाले. मी चुकू शकतो, मी माझा बटन उघडा ठेवू शकतो, स्वतःला लय हँडसम समजायला, मी व्यंकटेश सारखा दिसतो असं बोलून समजा मी आपलं बटन उघडं ठेवलं, हे माझं चालचलन बदलतं. हे काय दाखवतं, मी का दिलं बटनाचं उदाहरण, चालचलन. स्त्रियांमध्ये पण असतं. डीप नेकचे ब्लाऊज शिवतात तुम्ही लोक, है ना. तुम्ही लोक म्हणजे शिवणारी शिवतात ना, हो नाही काही बोला, है ना. टाईट ब्लाऊज म्हणजे काहीतरी आम्हाला आमचं शरीर हे करायचंय नाही. इथंच चालचलन दिसते विश्वासणाऱ्या लोकांची. आज जे शास्त्रपाठ आपण वाचतो ना, 1 तिमोथी याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तिथे लिहिलेलं आहे बघा, केस गुंफणे. आठवतं, केस गुंफावे स्त्रियांनी. आणि त्याच्या आधी बघा काय लिहिलेलं आहे, सुशोभित वस्त्र घालणे. तुम्ही मान्य तर करता ना, मी जे बोलतो, लोक अशा काही स्त्रिया करतात ना, जाणून बुजून तसं शिवायला सांगतात टेलरिंग बाईला किंवा टेलरला, दोघांपैकी एकाला. काय ते शोक चुकीचं असतं. चाल चलन तिथंच दिसायला लागते. बघा, मला बोलायची गरज नाही, बोला. बोला, मला तेच आहे, मला बोलायचं होतं. काय एवढी मोठी पाठ उघडी तुम्ही बोललात. अजून कशासारखे, बनियनीसारखे, है ना. तुम्ही आपल्याला कशाला लावून घेताय, मी नाही करत आहो, तुम्ही लय सुंदर आहात, तुम्ही चांगले आहात, ते काय बोलतात ऐका. पण असे लोक बघितले ना, चाल चलन. मला तुमचा भाऊ, तुमचा मुलगा म्हणून मला बोलायचं आहे आज, एक पालक म्हणून तुम्हाला बोलतो, कारण ह्याच्याद्वारे ख्रिस्त दिसणार आहे. त्यासाठी मी स्टेटमेंट तुम्हाला आधीच दिला की देवाला तुम्ही जर घाबरता आणि देवाला ओळखता, हे तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तुमच्या व्यवहारानुसार, कार्यानुसार, तुमच्या कपड्यानुसार, तुमच्या वागणुकीनुसार ख्रिस्त लोकांपर्यंत दिसलं पाहिजे, तुमचं शरीर नाही. साडी घालायची पद्धत पण बदलली आजकाल. मला आता तुला पुढे जाऊन बोलायचं नाहीये. बदलली की नाही बदलली मला सांगा. बदलली ना. कसे घालायला लागलेत आता. तुम्हाला ती लाज यायली बोलायला. तुम्ही समजलात मला काय बोलायचं, पण तुम्हाला लाज यायली बोलायला. बरोबर आहे ना. लाज यायली.
घालणाऱ्याला येत नाही. ह्यांना तू सांग, ती त्याला सांगते पाऊल, की तू ह्यांना सांग की दुसऱ्याला काय शिकवायचं, कुटुंबावर प्रेम करणं काय असतं, तुमचं चालचलन काय असतं, है ना. आणि पुढे पहा काय की शुद्धाचारणी आणि घरचे काम पाहणारी. अरे देवा, हे लई अवघड आहे. आता काही जणांच्या घरात पाय टिकत नाही. बाहेरचं सांगा फिरायला, चल वजिराबादला, चल मोंड्याला, चल अभिप टाकीला, चल ते किलोनी कपडे आणायला, चल इकडं, चल तिकडं, ते सेल लागलं, हे सेल लागलं, चल डी मार्टला. आजकाल तर डी मार्ट आलं, है की नाही. घरातले काम करायला. इथं सांगतो की वयोवृद्ध लोक, स्त्रियांनी असं करायला पाहिजे. तुमच्या मुलीला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला, तुमच्या नातवंडाला हे शिकवा. तरच तुमच्याद्वारे ख्रिस्त दिसेल, देव दिसेल. आणि हे तुम्ही कधी शिकवणार माहिती आहे? जेव्हा तुमच्यात देव असेल. हालेलुया. तर तुमच्यातच ख्रिस्त नाही, तुम्हालाच ख्रिस्ताची ओळख नाही, तुम्हीच देवाला ओळखलं नाही तर दुसऱ्याला काय सांगणार? मी नेहमी उदाहरण देतो ना मटन बिर्याणीचं. एखाद्या हॉटेलमध्ये चांगली मटन बिर्याणी मिळत असेल, जोपर्यंत तुम्ही जाऊन खाणार नाही तो टेस्ट करणार नाही. छट्टू माहिती का तुम्हाला? निलवती छट्टूची बिर्याणी लई फेमस आहे ना. बिर्याणी एका जोपर्यंत मी जाऊन तिथं खाणार नाही, मग तुम्हाला सांगू शकतो ना की ताई तिथं जा, आई तिथं जा, बहीण तिथं जा, मावशी तिथं जा, चांगलं जीवन मिळतं. जोपर्यंत ख्रिस्त तुम्हाला कळणार नाही, देव काय तुम्हाला माहित नाही, त्याने त्या धारण करताना तुमच्या आणि माझ्यासाठी काय त्रास सहन केला माहित नाही, मग आपलं चालचलन सुधारणारच नाही ना. आपण दुसऱ्याला सांगणारच नाही ना. आपली वागणूक, आपले कपडे, आपला व्यवहार, आपलं बोलणं ह्याद्वारे देव दिसणारच नाही. ऐकायला, हसायला चांगलं वाटतं, पण खऱ्या अर्थाने मोठा पाप आहे. चूक आहे, हे बरोबर नाहीये. देवाच्या सानिध्यात समक्षमध्ये मर्यादेशीलतेने वागणे, ती वागणूक पाहिजे. आणि मग पुढे पहा 11 ते 15 बघा, सुंदर तो काय म्हणतो की सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली. तो आपल्याला असे शिकवितो की दुसरा अध्याय वाचतो मी, धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहिक वासनांना जगित, हे सगळे जे काही मी बोलून दाखवलं ना, हे सगळे जगित, उघडा बटन, उघडी पाठ, उघडे डोळे, उघडी नजर, वाईट विचार, या सगळे ऐहिक वासनांना नकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. मर्यादेने, नीतीने, सुभक्तीने त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे. हालेलुया, हालेलुया. कशासाठी यावत स्तंभावर तो गेला? आपल्याला स्वैराचारापासून, या सगळ्या गोष्टींपासून. तसे ब्लाऊज शिवणारी का शिवते? कुठंतरी डोक्यात पाप आहे, कोणीतरी मला बघावं नवऱ्या व्यतिरिक्त, मग लफडे होतात. चर्चेस मध्ये व्हायला लागले आज. देवाच्या मंदिरात मला बोलायला काही लाज वाटत नाही, पण हे कठोर सत्य आहे. मी युथ ग्रुपला मी सांगितलं होतं मागच्या वेळेस ना, जेव्हा देवासाठी येतात, सुभक्तीसाठी येतात, त्या सगळ्या दैहिक वासनांना ही आली का तरच मी प्रॅक्टिसला येईल, तरच मी तिच्यासोबत प्रॅक्टिस, ती येते म्हणून मी प्रॅक्टिसला जातो, ही भावना जर तुमच्यात आली म्हणजे सैतान कार्य करायला लागले. देवाची आराधना तुम्ही करत नाही, तुमच्या कंठाला स्वर कधी येणार नाही जर ही भावना मनात असली तर. काय पाहिजे तिथं? आत्मिकता, सुभक्तीपणा. आणि यासाठीच आपल्याला या स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी तो वधस्तंभावर गेला. हो, जर तुम्ही विश्वास ठेवता की तो आमच्यासाठी मरण पावला, खंडने भरून त्याच्या रक्ताने आपले पाप धुतले गेले. जर आजपर्यंत तुम्ही हे करत आला ना तर वाईट मानू नका. आजपासून बदलायला लागा की देवा, आजच्या नंतर माझ्या व्यवहारात, कपड्यात, बदलण्यात, दिसण्यात, उठण्यात, बसण्यात फक्त ख्रिस्त दिसला पाहिजे. का? कारण की माझ्यासाठी तू त्या वधस्तंभावर खंडने भरलीस, रक्त सांडलस. आणि मी माझा बटन उघडा ठेवून फिरतोय, तुला नकारतोय, तुझी बेइज्जती करतोय. चांगले, ही भाषा बरोबर आहे ना? तेव्हा तुझी मी बेइज्जती करतोय माझ्या व्यवहाराने, माझ्या वासनांमुळे.
त्यासाठी तो शेवटी मग 3ऱ्या अध्यायामध्ये येतो. वचन 1 ते 3 तुम्ही वाचाल तर त्यामध्ये आपला पूर्वीचा जीवन, म्हणून निराश होऊ नका. जर तुम्ही असे ब्लाऊज शिले असतील, अशा साड्या घालत असणार, जर असे कपडे घालता, पुरुष जर आपले असे बटन उघडे ठेवून फिरता, स्वतःला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करता फक्त जगिक वाचण्यासाठी, तर निराश होऊ नका. इथंच तो म्हणतो की तुम्ही आधी असे होता. हे ना 3रा अध्याय वचन 1 ते 3 तुम्ही वाचाल. फक्त 3रा वचन वाचतो इथं. कारण आपण ही पूर्वी म्हणजे करेक्ट, ख्रिस्ताला ओळखण्याच्या आधी आपण कसे होतो? निर्बुद्धी, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे ना, हे जे प्रकार मोजून दाखवले तुम्हाला मी, हे ना, जे गुंडलवा दाखवले, साडी ब्लाऊजचे प्रकार सांगितले, ते प्रकार आहेत आपले, वासनांचे प्रकार आहेत. ह्यात आयुष्य घालविणारे, द्वेष पात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. मग 4था वचन हा जीवन परिवर्तित करणारा वचन आहे. काय म्हणतो? परंतु जेव्हा आपला थारणारा देव याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झालं. काय काय? दया आणि मनुष्यावरील प्रेम. तुमची आणि माझी कृती नाही, तुमची माझी करणी नाही, तुमचा माझा पैसा नाही, तुमचा माझा हे नाही की मी बाळा झालो, मला दया मिळालीच पाहिजे असं नाही. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे, तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्याच्याद्वारे त्यांनी दयेनुसार आपल्याला तारले आहे. हालेलुया, हालेलुया. सांगा स्वतःला, माझं तारण झालेलं आहे. बोला, झालं असेल तर बोला, नाहीतर बोलू नका. का? कारण की एवढं बोलून नाही चालणार. इथं बोलून शांत बसता येत नाही. इथं बोलून ते तारण सोबत घेऊन जावं लागेल. ते तारणाद्वारे लोकांना ख्रिस्त दिसावं लागेल तुमच्या वागण्याद्वारे. जर तुमची मुलगी तुम्हाला घरी गेल्यावर भांडते, तर जर तुमचा नवरा भांडतो, जर सासू भांडत असेल, सुनू भांडत असेल, शेजारी भांडत असेल, पाजारी भांडत असेल, समाजाचे लोक होत असतील, तर त्याची तुमची प्रतिक्रिया फक्त प्रेमाची असली पाहिजे. हालेलुया. आलेला कार्य नाही, आलेला कार्य कधीच नाही. जर कारण की आपण आधी सुद्धा आलेला कार्यच करायचो ना. देवाला ओळखण्याआधी आपण आलेला कार्यच करायचो. आपण निर्बुद्धी होतो. आता आपण आलेला कार्य करणारे नाही, आता आपण कार्य करणारे आहोत. हालेलुया. आलेला कार्य करायचं नाही, आलेला कार्य करायचं. कोणता कार्य करायचं? प्रेमाचा. जर तुझ्या गालावर कोणी एक मारलं तर त्याच्या समोर दुसरा गाल दे, हा बोलणारा ख्रिस्त आहे. आपण करतो का? अरे आपण शब्द ऐकून तुरंत चटकन उत्तर देणारे लोक, आपल्याला अशी आग होते कोणी काय बोललं आपल्याला, होते होते की नाही होते? तीन जोरात आवाज काढला तर तुम्ही डबल जोरात आवाज काढता, म्हणजे तुम्हाला ख्रिस्त नाही मिळाला अजून. ख्रिस्त फक्त आजार बरं करत नाही, तो पश्चातापी हृदय बरं करतो. हालेलुया, हालेलुया. तो पश्चातापी हृदयाला शुद्धीवर आणतो. हालेलुया. उदयापुत्राला त्यांनी शुद्धीवर आणलंय ना, तो शुद्धीवर आलाच. आणि तुम्ही जोपर्यंत शुद्धीवर येणार नाही, तुम्हाला असं वाटणार मी सगळं बरं करते, आय एम राईट. आम्हाला रॉंग ऐकून घ्यायची सवयच नाही. आम्हाला कोणी चूक बोललं की बाबा बाबा मी कुठं चुकले, हा सरस्वती काकू, आपल्याला चुकीचं ऐकून मी नाही. अरे आपण चुकू शकतो. आपण 4था उपवास सुरू करूया आणि संदेश संपूया. आजपासून 4था उपवास सुरू करूया, है ना. जर समोरचा, सोबतचा, शेजारचा, संगतीचा, कुटुंबाचा करेक्ट असेल, राईट असेल ना, तर त्याला काय म्हणायचं? यू आर राईट. काय बोलायचं? एवढं इंग्लिश मी तुम्हाला शिकवलं. काय बोलायचं? काय बोलायचं? हे उपवास 4था. आपल्याला दुसऱ्याला वाईट बोलायला लई लाज वाटते. आपल्याला असं वाटतं आम्ही आज मी सकाळपासून 3दा बोललो, 3 जणांना, बायकोला, आंटीला आणि जॅबीला, तिघांना बोललो. आणि ते अनायास बोललो आणि ते बरोबर होते. आणि मी ते राईटला कधी कधी रेट बोलतो, यू आर रेट म्हटलं मी. तर तुम्ही आता हा उपवास सुरू करायचा. तुमचा नवरा, तुमची सासू, तुमची मुलगी लई खुश होणार. इंग्लिश हा ना, लई भारी. यू आर राईट बोलायचं. जर बरोबर असेल का, चुकीला बोलू नका. चुकत असेल तर उगा पावशेरी मागून यू आर राईट झालं. उद्या डबलच बघ असं यू आर राईट असेल या. खरंला खरं बोला. ते जर तुम्हाला बरोबर बोलले
किती मनात त्याच्याबद्दल, तिच्याबद्दल, सासूबद्दल, नवऱ्याबद्दल नफरत असू द्या, त्याला किंवा तिला एकदा सांगा यू आर राईट, जर असेल तर. ओके, राईट. चौथा उपवास, देवाला धन्यवाद देऊया. आपल्या वासना बाजूला सारूया. आपल्या व्यवहाराने आपल्या वासनाही दिसतात, आपल्या देह स्वभावाने आपला ख्रिस्तही दिसतो. हालेलुया. तुम्हाला काय दाखवायचं तुमची निवड, तुम्हाला काय दाखवायचं तुमची निवड. आणि हे डोळ्याने समजतं बरं का. तुम्ही तर माझ्या आया बहिणी आहेत, तुम्हाला जास्त सांगतो, तुम्हाला जास्त कळतं. तुम्हाला एवढं कळतं ना की जर तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं, फक्त वाईट नजर, स्पर्श तर सोडून द्या, तुम्हाला लगेच कळतं की नाही या पुरुषाने बसमध्ये म्हणा, बस स्टँडवर म्हणा, बाजारात म्हणा, है ना, कोणी जर तुमच्याकडे एक नजर चुकीची टाकली, तुम्हाला कळतं की नाही कळतं, मला सांगा. तसंच लोकांना कळू द्या की तुमच्या जीवनात ख्रिस्त आलं म्हणून. हे तुमच्या व्यवहाराद्वारे कळेल. हे लपवता येत नाही. समोरचा फक्त नजरेनं बघितलं तर तुम्हाला समजते की अरे यांनी माझ्याकडे खोट्या नजरेने बघितलं. जरी तुम्ही त्याला काय बोलत नाही, आपलं बाजूला सारून निघून जातात, निघून जा, हेच ख्रिस्त मागतोय, निघून जा. तरुणपणाच्या वासनेपासून पळ. त्याला पाऊल काय म्हणतो, पळ. या गोष्टीचे सामावे जाऊ नको. देवाच्या नावाने मी सामावे जातो, मला काय होणार नाही, तू बघतोस मी बघते, असं नाही जमत. इथून पळ. हा, देह कमजोर आहे, देह शरीर कमजोर आहे, हा बळी पडू शकतो कोणत्याही वयात. हा, असं समजू नका मी झाली म्हातारी आता मला काय कोणत्याही वयात काही होतं, सैतान कुठेही काय कार्य करतं. पळा, म्हणजे देव तुमच्याद्वारे दिसला पाहिजे. हालेलुया. काय दाखवायचं हे तुम्ही ठरवा. ख्रिस्त दाखवायचं की तुमच्या वासना लोकांना दाखवायचं हे तुम्ही ठरवा. आपण डोळे बंद करूया, शांत मनाने पुन्हा एकदा देवाच्या जवळ जाऊया, आपलं जीवन समर्पित करूया. थँक्यू जीसस. हालेलुया. पुन्हा सांगूया, देवा माझा देह स्वभाव मी तुला आज अर्पण करीत आहे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना ही सवय असेल, ही सवय होऊन जाते, लोकांनी माझ्याकडे बघावं, मला चांगलं म्हणावं. तुमचं अंतःकरण सुंदर आहे, देव तुम्हाला चांगलं बोललं पाहिजे. देव तुम्हाला त्या 10 कुमारीपैकी 5 कुमारींचा निवडून घ्यायला पाहिजे की हे माझे आहे. शारीरिक वासना, ऐहिक वासनाच्या स्वैराचारापासून तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर खंडणी भरलेली आहे. त्या खंडणीला व्यर्थ नका जाऊ देऊ. दुःख वाटते रे देवा, दुःख वाटते, सर्व पापे आठविता हृदय फाटते. आमचं हृदय आज फाटायला पाहिजे आपल्या पापांना आठवण करून. परंतु एक आशा आहे की तो आहे, तो जिवंत आहे. हालेलुया. मेरा चाल चलन अब तेरे हवाले, यीशु तू मुझको चला. अपन गाऊया. मेरा चाल चलन अब तेरे हवाले, यीशु तू मुझको चला. मैं तो टूट गया गुनाहों से अपने, यीशु तू मुझको बचा. ठुकराया तेरी सदा को सदा, खुदावन तू मुझको बचा. ठुकराया तेरी सदा को सदा, खुदावन तू मुझको बचा. मेरा चाल चलन अब तेरे हवाले, यीशु तू मुझको चला. देवा, तू चालवल्याशिवाय आम्हाला चालता येणार नाही. या जगात एवढा मोह, एवढा पाप आहे की आम्ही त्याला बळी पडू शकतो. आमच्या घरात एवढा राग, एवढा द्वेष, आमच्या कुटुंबात, आमच्या आपसात, आमच्या जीवनात, या सगळ्या गोष्टी धुण्यासाठी तुझा रक्त परिपक्व आहे. परंतु आम्ही आमच्या व्यवहाराद्वारे त्याचा निरादर करतोय, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आजपासून आम्ही निर्णय घेतो देवा, आमच्या जीवनातून काय दिसलं पाहिजे
ख्रिस्त दिसलं पाहिजे की आमच्या वासना दिसला पाहिजे, याचा निर्णय घेण्याची आम्हाला शक्ती दे. आणि हे तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याविना होऊ शकत नाही. आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र आत्मा दे. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. संदेश समजला? समजला सगळ्यांना संदेश? राग आला? येऊ द्या ना, घ्यायला पाहिजे. राग घ्यायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या वागण्याचा राग आला पाहिजे. मला येतो राग माझ्या पूर्वीच्या वागण्याचा, म्हणून मी आता ते वागत नाही. जोपर्यंत राग येणार नाही तुम्ही तसंच वागणार ना, बरोबर आहे? मला राग येतो, मी जसं पहिलं होतं ना त्या गोष्टींचा, त्या व्यवहाराचा मला आज राग येतो, म्हणून मी आता तसं वागत नाही, मी बदलून वागतो. तसं तुम्हाला जर राग येत असेल ना, तुम्ही बी जाऊन तुमच्या टेलरला सांगा कसं शिवायचं. पुढच्या रविवारी आपली वस्ती 10 वाजता, बायबल पठण 10:30 वाजता, शुक्रवारची 9:30 वाजता, शुक्रवारची प्रार्थना 5 ते 7 आणि शुक्रवारची बायबल एक्झाम 4 ते 5. इत्याला पत्र संपूर्ण पुस्तक, पहिला, दुसरा, तिसरा 3 अध्याय. ठीक आहे? इत्याला पत्र याच्यावर आपण एक्झाम देणार. नम्र निवेदन ज्यांनी नावं दिले सगळे हजर व्हा. हे आपल्या सगळ्यांसाठी चांगल्यासाठी आहे. जसे अंकलने खूप सुंदर प्रार्थना केली. काय केली माहिती आहे का? सिडकोच्या खूप छोटं आहे, नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये सिडकोमध्ये एक छोटीशी जागा आहे. ऑल इंडिया लेवलवर एक्झाम होते. दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत लोक परीक्षेला बसतात. जर इथून कोणी चांगले नंबर काढले लोकांना काय कुठून नंबर आला, सिडको चर्चवरून नंबर आला. हालेलुया. देव दिसला पाहिजे. आणि हे मेहनतीने, म्हणून मेहनत करून घेतो. नाही तर मी इथपासून तुम्हाला चिठ्ठ्या मारायला बायबल उघडून उत्तर सांगितलं असेल तर किती सोपं आहे. मला सांगा बरं, मला लई सोपं आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका वाटली आणि इथे बायबल उघडून मी बसलो, तुम्हाला सगळे उत्तर सांगेन मी. मला नाही पाहिजे तसं. मला माझे लेकर कशी पाहिजे? देवाच्या लेकरासारखे ना. तर म्हणून मी मेहनत करून घेतो. मी तुमच्यासोबत वाचतोय, मी पण तेवढंच मेहनत करतोय. वाचल्याशिवाय प्रश्नपत्रिका काढता येणार नाही मला. वाचलं तरच, तुमच्यापेक्षा डबल वाचावी लागते मला. तर जेवढे एक्झामला बसत आहेत त्यांना नम्र निवेदन या 4 नाही तर 4:30 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा, है ना. आणि येऊन एक्झाम द्या. कमी मार्क पडले तरी या बच्चा लोक, काही होत नाही, काही होत नाही. मग एवढे 5 घेणारे आता 3ऱ्या क्रमांकाला येता 1 मार्कने राहिले. 1 मार्क अजून पडला असता निलावते ताईला ना, तर त्यांना 3रा क्रमांक आला असता. दरवेळेस त्यांची उत्तरपत्रिका शेवटी यायची, आज शेवटी नाही. आज हालेलुया. ती त्यांची मेहनत आहे आणि मेहनतीनेच करा. देवा करू की या परीक्षेमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा. आणि मागच्या रविवारचं दान 9,033 रुपये आहे. कृपा करून सगळ्यांना धन्यवाद, देवाला आभार याबद्दल. आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. आणि यावेळेस निलावतीत विशेष गीत म्हणणार आहे, त्याने ऑलरेडी सांगितलं. आणि त्या गीत गात असताना आपण देवाला आपलं दानार पण देऊया, सोबत स्कॅनर पण घेऊन या. ज्यांनी दान आणलं नसेल त्यांना स्कॅन करायचं असेल तर, जबरदस्ती नाही. स्कॅनर आणलं म्हणून काय द्यायचं असं नाही. दान घेणाऱ्यांनी स्कॅनर पण सोबत घेऊन जा, जेणेकरून ज्यांना द्यायचं असेल तर ते देऊ शकतात. मग अजून एक नम्र निवेदन आहे. मागच्या हंगामाच्या सणाचे पैसे त्यांनी दिले नाही, हात जोडून निवेदन करतो. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं, तुम्हाला असं वाटत नसेल ना, जर तुमच्या घरात जे आशीर्वाद आढळलेले आणि नडलेले आहेत ना, ते ह्या कारणाने आहेत. ज्यांनी पैसे दिले नाही ते पैसे द्या, थोडे करून द्या, कारण की दुसरा हंगामाचा सण येत आहे ना. नसेल पैसे देऊ शकत नसाल ते मला येऊन भेटा, मला सांगा. मी त्याचा तुम्हाला तोडगा सांगतो कसं करायचं. ठीक आहे? केलं त्याच्या ऐकू येत नाही, ऐकू येते त्याच्यात ऐकू, त्याच्यात ऐकू